बिझनेस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या जाहिराती ज्या आहेत त्या जाहिराती सुरू होऊन म्हणजे आस्थापनाला जाहिराती देण्यासंदर्भातील जे काही नोटिफिकेशन किंवा जे पत्रक आलं होतं, सूचना पत्रक आलं होतं, त्यावरून 15 दिवस या ठिकाणी झालेले आहेत. अजून 15 ते 16 दिवस बाकी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, काही ज्या आस्थापना आहेत त्यांनी अजूनपर्यंत जाहिराती दिलेल्या नाही आहेत. यासाठी सुद्धा सूचना पत्र आयुक्तालयाने काढलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांना ताकीद सुद्धा दिलेली आहे. अजूनही आपण कारवाई केलेली नसेल तर पुन्हा त्यावरती चांगली कारवाई करा असं त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेमक्या जागा किती आहेत हे आपल्याला अजूनपर्यंत माहित नाही, परंतु वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून 9,000 जागा आहेत, 10,000 जागा आहेत, जागा कमी आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त जागा असल्यामुळे जागाच नाही आहे, अशा ज्या काही अफवा आहेत या सर्व गोष्टी आपल्यासाठी धोकादायक आहे. आपण त्यामुळे पॅनिक झाल्यात, आपण त्यामुळे घाबरल्यात. ज्या विद्यार्थ्यांना एव्हरेजली मार्क्स आहेत त्यामध्ये आपण सर्वजण पहिला टप्पा आहे त्यात आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जास्तीत जास्त प्रिफरन्स येण्यासाठी जागा जास्तीत जास्त यावं लागेल आणि त्यातही मार्क्स जे सरासरी विद्यार्थ्यांना आहेत त्यांच्या सुद्धा या ठिकाणी वर्णी लागायला पाहिजे असं आपण पहिल्यांदा म्हणजे पहिल्यापासूनच आपण या सर्व गोष्टीची डिमांड करतोय. वेगवेगळे जे नेते मंडळी आहेत, पुढारी मंडळी, यांना सुद्धा आपला सपोर्ट आहे आणि या माध्यमातून आपण सुद्धा विद्यार्थ्यांशी जुडलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे फॉलोअर्स आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की वेगवेगळ्या जिल्हा परिषदेची माहिती मी गेल्या 3 दिवसापासून आपल्याला सांगतो आहे. तर आज आपण सांगली झेडपी जी आहे या सांगली जिल्हा परिषदेमधील जे माध्यम आहेत, कन्नड माध्यम आहे, मराठी माध्यम आहे, याच्या प्राथमिक माध्यमिकच्या जागा मात्र किती आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे की सांगली जिल्हा जो आहे तो कोल्हापूरला लागून असलेला म्हणजे कोल्हापूर आणि कर्नाटक जे आहेत, दोन्ही जिल्हे जे आहेत ते कर्नाटकाला लागलेले जिल्हे आहेत. त्यामध्ये कन्नड माध्यमाची जी शाळा आहेत या शाळांमध्ये सुद्धा ज्या जागा आहेत या जागा एकूण जर आपण प्राथमिकचा विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला 134 जागा ह्या आपल्याला रिक्त पाहायला मिळत आहे. 2025-26च्या संच मान्यतेच्या धोरणानुसार जे काही आपल्याला जागा मिळालेल्या आहेत त्या जागा 134 जागा आहे कन्नड माध्यमाच्या. आणि जिल्हा परिषद मराठी माध्यम जे आहे त्याच्या सर्वाधिक जागा आहेत, त्या यापेक्षा जास्त जागा आहेत, त्या म्हणजे 310 जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मराठी माध्यमाच्या. आणि माध्यमिकचा जर विचार केला तर 100+ जागा या माध्यमिकच्या आहेत. या ज्या 310 जागा मी तुम्हाला सांगतो आहे या प्राथमिकच्या जागा मराठी माध्यमाच्या जागा आहेत आणि कन्नडच्या ज्या जागा आहेत प्राथमिक माध्यमाच्या त्या 134 जागा आपल्याला या सांगली जिल्हा परिषदला पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर याच्या 80% या जागा ज्या आहेत या जागांच्या 80% भरती ही शासन करणार आहे हे आपल्याला परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे. तर या जागांचा 80% जर आपण काढलं तर आपल्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाची बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे कन्नड माध्यमाचे विद्यार्थी आहेत ज्यांना चांगला स्कोर आहे, 130+ स्कोर आहे, 140+ स्कोर आहे, त्यांना स्वतःचा जिल्हा सांगली जिल्हा पाहिजे, जवळच कोल्हापूर जिल्हा पाहिजे असेल, सातारा पाहिजे असेल, अशा जवळच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळत आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला जे काही 100 प्रिफरन्स आपल्याला मिळणार आहे म्हणजे ते लिमिटेडच आहे आणि याचा अभ्यास करून याचा विचार करून आपल्याला सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सपोर्ट करणार आहोत, तुम्हाला मदत करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही लिंक्स आहेत ग्रुपच्या त्या लिंकला जॉईन व्हा आणि व्हॉट्सअप नंबर सुद्धा त्यात आहे माझा, त्यावरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. ही माहिती, हा व्हिडिओ आपल्याला कशी वाटले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.